मजूर वर्ग संभाजीनगर पर्यंत संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त वर्ग मजूर यंग पोरांचे सगळे ऑल टोटल कामासाठी. साहेब आमच्याकडे जे शेतामध्ये पूर्वीपासून जे चालत होतं कपाशी लागवड मक्का लागवड त्याच्याकडेच लक्ष देत होते. वडील कधी सांगायचे ते मक्का लावायचे, पण आज या युवक पोरांनी काय केलेलं एक बदल घडून दाखवला तुमच्या माध्यमातून. आणि याच्यामुळे काय झालंय की आमच्याकडे आता पाण्याचा दृष्टिकोन वेगळा झालाय तुमच्या आशीर्वादमुळे. आणि आम्हाला नवीन मुलं जॉईन होत आहे आणि जे आमच्यापेक्षा वयस्कर आहे ते सुद्धा आम्हाला सल्ला विचारताय की कसं करायचं काय करायचं. मी जे तुम्हाला सांगितलं साहेब ते वास्तव होतं. ते तुम्हाला कधी असं वाटत बाबा अतिशक्ती नाही विकासन ही परिस्थिती जे सत्य आता यांच्या तोडून तुम्ही ऐकून घेतली. परिस्थिती कशी तरुण वर्ग खरंच हा भरकटला होता. आणि तुम्हाला सांगतो आता मी माळी समाजाचे तुम्ही माळी समाजाचे तो भाग वेगळा झाला, पण आमचा आपल्या इथले जे तरुण वर्ग हा दारूच्या आणि पार गेला आणि वाईट मार्गाला लागले. पण आता हे तरुण पिढी याच्यामध्ये ज्यावेळेस पैसा दिसायला लागला त्यावेळेस बाहेर गेले जे मुलं आहे सगळे ते इकडे आले आहेत. त्याला असं वाटलं की आपण कुठतरी काहीतरी शेती केली पाहिजे. आणि ते बापालाही त्यात समाधान वाटायला लागले की आपल्या हातला काय वाटत. आणि जो पोरगा बाहेर हिंडत होता तो कमीत कमी आता घरातून विचारपूस करायला लागला आपण हे करू ते करू असं वडिलाशी बोलायला लागलं. जनरेशन गॅप होतं ते संवाद तुटला होता तो संवाद कुठतरी आता मिळत आला. आणि ही खरोखर पुण्याही तुमची मार्गदर्शन तुमचे आशीर्वाद तुमचे. खरं मी म्हणजे ही अतिशक्ती नाही ही जाणीव माझ्या डोळ्याने पाहिली. कारण मी जवळजवळ आता 40 वर्षापासून मी समाज पाहतोय गावात. ते मला सगळं दिसतंय ना गावातला असं मला प्रत्येक घर नाट्या गोष्टी सगळे बांधले गेलेले. प्रत्येक समाज असा माहीत नाही मराठा असो मुस्लिम असो हे सगळी बिघडलेली पिढी होती. आणि बराचसा तरुण वर्ग राजकारणाच्या आहे लागला वेगळा झेंडा त्याचा झेंडा त्या झेंडा. पण आता कुठतरी जाणीव झाली की नाही आता हे राजकारण आपण कुठं थांबवलं पाहिजे. त्यांचं त्यांना वाटायला लागतं. आणि आपण पहिले आपलं घर सुधारलं पाहिजे आपलं उत्पन्न सुधारलं पाहिजे. ही जाणीव प्रत्येक तरुणात निर्माण होणं हे केवळ तुमच्यामुळे शक्य आहे. सर मी इलेक्शन खेळणार होतो. माझे 2 लाख रुपये जमा केले होते मी आणि त्याच्यात इलेक्शन खेळणार होतो. तर मी इलेक्शन खेळणं सोडून शेडनेट केलं. या रघु मामा यांच्या संपर्कात आलो योगेश आहेत यांनी मला सांगितलं तू इलेक्शन खेळू नको तू फक्त शेडनेट कर मग तुला पैसा दिसल. मी शेडनेट केलं तर मी इलेक्शन तर सोडा मी त्याचं नाव पण घेत नाही. आणि शेतामध्ये मी कधी नाही येणारा माणूस मी कंपल्सरी शेतात येतोय. मी आतापर्यंत कधीच शेतात आलेलो नव्हतो. कधीच नाही गेलं. आज स्वतः शेतात नाही गेलं ना तर कसं तरी होतंय की आपण शेतात नाही गेलो आपल्या ते माल बघितलं करमत नाही आता किंवा सकाळी उठले पहिले शेतात जायचं तर ते करमतच नाही आता. करमत नाही खरोखर नाही करमत. मी 4 चक्रा मारल्या. काल तोडा झाला सर तर तोडा झाल्यानंतर मी घरी गेलो परत तुझ्या शेतातून आलं. परत मी माझ्या घरची मला शेतात चालवते म्हणे आता शेतात काहीच नाही तुम्ही चालले कशाला. मी मला चावण्याचं यांचं जाऊ द्या. पण याची आई सुद्धा म्हणजे घरचे पत्नी आई सुद्धा नाव घेत होते. म्हणजे बोला ना असं काही नाही आपण माणसं नाव घेलो असं नाही. घरात विषय नव्हतं तुमच्या नावात असं विषय तसं नाही. घरात दिसतंय ना त्याचं नाव घेण्याचं त्यांच्या अंतकरणापासून तुम्हाला शुभेच्छा आहे. हा असं नाही किंवा माना काही म्हणतो आपण वरच्यावर असं नाही. 1-2 वर्षात सगळ्यांचं बंगलं व्हावं गाड्या सगळ्यांकडे असावं पाहिजे. आमचं बाकीचं काहीच नाही सर. आमचं फक्त एकच आहे इथून गाडी फक्त तुमच्यापर्यंत घेऊन यायची इच्छा आहे की झाला वर शेड्यूल आणणं बाकीचं काहीच नाही. वाळू विकणं सोडून दे वाळू नाही. पूर्वी कसं आहे पहिले पूर्वीपासून माझी वडील शेतीच करत नाही. मला आवड पहिल्यापासून लहानपणापासून माझी 10वी झाली 2008-9ला 10वी झाली. मी त्यावेळेस पासून माझी इच्छा शेतीतच होती. शिक्षणात एवढं हे नव्हतं पण मला शेतीची आवड होती. आणि आता आजकालच्या आमच्या यंगच्या पिढीमध्ये सगळ्यात म्हणल्याच्या नंतर ना 4 ते कमीत कमी 50 लोक तरी मला रोजची फोन करून विचारते की काय करत आता याच्यानंतर. आता सगळ्या पुरे मिरचीवर थपून ठेवले आहेत की आता तुम्ही मिरची बुकिंग करा की 2 पैसे तुम्हाला मिरची तुम्ही 100% उत्पन्न काढूया. आणि एकाच्या एक महाग अशा 25-50 गाड्या पांडुरंगाच्या दर्शनाला येऊ द्या सगळ्यांच्या मार्केटिंगची लावून देतो. मी उद्या म्हणलं तर तुम्हाला इथे लगेच ही देतो व्यापारी लगेच देतो. जागेवरती खरेदी करणारे रोख पैसे नाही देतो. मला विचारतात व्यापारी. पण आता माल किती आहे कितपत आहे हे आता काय होतंय सर समजू 10 दिवसामधून कमीत कमी 10 टन माल निघाल. हा एक गाडीची सवत असेल म्हणजे सौरभ गाडी लोडिंग करून दिली ना फक्त आम्हाला तुम्ही एखादी कोणतरी एक पार्टी द्या म्हणजे कायच अडचण नाही. थोडंसं बस तेवढं जर झालं ना आपल्याला ते व्यापारी कितीपर्यंत येऊ शकत किती माल 10 टनापर्यंत असेल तर येते जागेवर. आणि ती दिल्ली कलकत्ता आणि चेन्नई जयपूरचे येते व्यापारी जास्त रेटने घेते आणि कॅश पेमेंट देऊन जाते. आणि बॉक्स पॅकिंग काहीच नाही तुम्हाला बॉक्स सुद्धा खरेदी करणार फक्त बाहेर काढून द्यायचा आहे आणि पॅकिंग करून द्यायचं.
द्यायचा, सगळा त्यांचा खर्च राहतो. याची गाडी आम्ही काय करतोय सर, बॉक्स त्यांचा. आता काय होतं, दिल्लीवाला येत होता टोमॅटो घ्यायसाठी, आम्ही बाकीचे पूर्ण शेतांमधून टोमॅटो गोळा करायचा, तो एका ठिकाणी बसला राहायचा, संध्याकाळपर्यंत तिने माल आणून टाकायचा, तोपर्यंत तो चालला जायची, पॅकिंग करायची, चालले घेऊन जायची. ते जागेवरती येतील. आपला आता शेड 8 मध्ये समजा 2-3 किलोमीटर, तर ते जागेवरती येतील. म्हणजे असं नाही एकाच ठिकाणी आणून द्यावं लागेल, गाड्यावर जागेवरती गाडी येऊन घेऊन जाईल. सेटिंग आता हे सगळ्यात आता तरी 10 शेडनेटचं चालू आहे, पण अजून 20-25 दिवसात पूर्णाचा माल चालू आहे. म्हणजे मग हप्त्यातून 2-3 गाड्या चालू राहील डेली. का आप्पा? आणि आम्हाला सगळ्यात जास्त मार्गदर्शन करते आप्पा. तू करतोय ना, बियाणं भेटत होतं सर दोडक्याचं 3-4 दिवसापासून परेशान मी घेऊ. हो, तुम्हाला सांगू का, आर्थिक पेक्षा शाब्दिक एनर्जी असते ना, ती सगळ्यात जास्त ती आप्पाकडे आहे. ती घ्या, त्याचा फायदा करून घ्या. म्हणजे एनर्जी 1-2 मिनिटात त्यांना ओळखलं लगेच. आल्या आम्ही दोघांनी लगेच म्हणलं ही एनर्जी वेगळीच आहे. आम्ही त्यांना विचारलं सुद्धा तुमची कार्यकर्ते काय. आम्हाला प्रत्येक वेळेस विचारते ते, अरे आज काय केलं रे, उद्या काय करणार, आज काय केलं, आणि असंच करत राह, असंच पाहिजे. आपल्या कार्यक्रमाचं 50% जास्त नियोजन आपण रात्रीला माहिती का सर, बाकीचे यंग पोर तर होतेच, आपण सुद्धा सोबत होते आमच्या. आपण फडची पोचली तुम्हाला काय सांगता. 65 वय आहे ना, 68 आहे. आपण म्हणे कसं येईल पाहायला लागेल म्हणे, आपण या ना म्हणे फडची पुसून स्वतः विजिट झाली, व्हिडिओ बनवा. विजिट झाली. रघुनाथ भाऊच्यात आहे. नमस्कार. नमस्ते. होय आलोय तुमच्या घरी. आहे, चहा घेतोय आणि आता जातोय. आहे प्लॉट व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. ओके ओके. एकदा दोनदा आले होते ना. आलेला करून ना आमचा फोटो घेतला नाही.